बघायला तर पाहिजेच, बिकॉज मेनली अटेम्प्ट खूप चांगला आहे टू शो द इव्हेंट्स कसे होत गेले ते बेसिकली, आणि आज आपण कुठे आहोत. लाईक द सिच्युएशन वॉज सो डिफरंट बॅक इन 2000s आणि आता किती डिफरंट आहे त्याची कंपॅरिझन बेसिकली खूप छान केली. सो त्यासाठी तर नक्की बघा. पण मला असा गुंतवून ठेवणारा जे म्हणतो ना आपण तसा तो मूवी आहे नक्कीच. आणि सगळ्या आता माझ्या 1-2 मैत्रिणींनी सांगितलं आल्यावर सांगा मला कसं वाटलं, तरी सांगेल नक्की बघा आणि थिएटरलाच जाऊन बघा. तर त्याच्यामध्ये त्या ज्या इव्हेंट्स आहेत खऱ्या इव्हेंट झालेल्या आहेत त्या, तर त्या बघताना वाईटही खूप वाटतं. ते रिकॉल होतात मेमरी, स्पेशली 26-17. तर आणि असं वाटतं की इतके आत्ताच मी इंडिया समजून बोलतेय की आपण इफिशियंट आहोत, तेव्हाही असतीलच आपल्याकडे चांगले लोक. आणि त्यात तेच मेन्शन करत होते की काही गोष्टी घडणार आहेत हे त्यांना माहित होते, तर ते का नाही थांबवू शकत, हा विचार माझ्या मनात आला. फॅन्टॅस्टिक मूवी आणि पाकिस्तानची पूर्ण पोल खोलली आहे मूवीमध्ये. आणि पॉलिटिशियन आणि यांचा नेक्सस आयबीला कळलेला असतो, पण आयबी करू शकत नाही काही. हिही त्यावेळच्या परिस्थितीशी रिलेट केलं गेलं असं मला वाटतं. आणि पाकिस्तानमध्ये जे काही चाललेलं आहे 2000 पूर्वीपासून किंवा आतापर्यंत, या पूर्ण 25 वर्षाच्या स्पॅन मध्ये जे काही चाललेलं आहे ते त्यांनी परफेक्ट दाखवलं. मुळात त्यांची इकॉनॉमीज या भारत द्वेष या एका प्रिन्सिपलवर त्यांची सगळं देशच मुळात याच्यावर चाललेला आहे. त्या देशाकडे पॉलिसीज नाही, काही नाही, स्ट्रॅटेजीज नाही. मुळात भारताचा द्वेष करणं हा या एकमेव हे पिक्चर मध्ये मला पूर्ण दिसलं. बॅक इन 1990s 2000s आय डोंट थिंक सो इन्फॉर्मेशन इतकी रेडीली अवेलेबल होती आणि एका दिवसात मिळाली असती. मेनली तर अक्षय खन्नाची जी स्टेप आहे जी जरी गेली ती, त्याची हाईप एवढी क्रिएट झाली आहे. आणि आय थिंक सो सगळ्यांनीच रील्स बनवताना काही ना काहीतरी बघताना ते ती स्टेप एकदा तरी ट्राय तर केलीच असेल करायला. सो ते जे गाणं आहे खरं बघताना पण तेवढीच मजा येते. आय डोंट थिंक सो काही एवढा डिफरन्स होईल रील्स बघितल्याने तरी. मला रणवीर सिंग जास्त वेळ आजकाल तो मला आवडायला लागला म्हणून असेल किंवा काय मला माहित नाही, त्यांनी काम खूपच छान केलं. आणि निगेटिव्ह कॅरेक्टर मधला अक्षय वारीस होता. आणि विनोद खन्नाची खूप आठवण येते कारण आम्हाला विनोद खन्ना माहिती यंग एज मध्ये, त्यामुळे कुर्बानीतला खूपच हँडसम होता विनोद खन्ना. हा आता थोडा बारीक वगैरे आहे, पण त्याचं स्माईल मात्र सेम. म्हणजे ते गाणं त्याच्यावरचं जे गाणं आहे पिक्चराइज केलेलं ते बघताना तो विनोद खन्नाची खूप आठवण येते. आता मी बघितलं तर ट्विटर वरती वगैरे लोक 2024 चे वगैरे रेफरन्सेस देत होते की कसं त्यावेळेस त्यांनी एवढी मोठी स्टारकास्ट रिलीज केली होती की असणार आहे. बट तेव्हा मला ऍक्च्युअली काहीच माहित नव्हतं आणि मी इग्नोर केलं होतं. रादर मी 5 डिसेंबरला जेव्हा तो रिलीज झाला त्याच्यानंतर जे बघितलं मग मला कळलं की एवढी लोक आहेत. रणबीर सिंगचं कॅरेक्टर तर मेन कॅरेक्टर होतं, ते तर आवडलंच मला. अक्षय खन्नाने पण रहमान डकेतचं काम एकदम रोल छान केला. मला आर माधवन ओळखू नाही आला, मला नंतर थोड्या वेळाने आर माधवन येतो असं जाणवलं. पण सुरुवातीला तो डोवलशी त्याचं कॅरेक्टर रिलेट होतंय हे व्यवस्थित जाणवलं. आणि त्याचा जो शेवटी तो सेंटेन्स पडला की ये नया भारत आहे, ते खरोखर आहे. आणि हा नया भारत आहे. राकेश बेदी खरं आधी कॉमेडी रोल मध्ये असायचा, तर मे बी त्याची आठवण व्हावी म्हणून की काय त्याला तो त्यांनी असा थोडा एक असा टच दिलाय, त्याला कॉमिक म्हणायचं का उपहासात्मक म्हणायचं माहित नाही, पण त्या कॅरेक्टर त्यांनी तिथल्या तसं रंगवलंय. मला वाटतं की त्यांनी मेन जे 2 कॅरेक्टर्स आहेत ना, अक्षय खन्ना आणि रणवीर सिंगचा, त्यांच्यावरतीच इतका इन्व्हेस्ट केला की त्यांनी बाकीचे कॅरेक्टर्स थोडे कुठे लूज सोडले. फॉर एक्झाम्पल जो पॉलिटिशियन जमील दाखवलाय त्याचा असा हास्यास्पद दाखवलाय फॉर सम रिझन, आणि ते मला कधीच पटत नाही. म्हणजे की नाही म्हणलं तरी तो पण तिकडचा मोठा पॉलिटिशियन असणार देवाचा, सो त्याला इतकं हास्यास्पद दाखवणं, त्यामुळे ते कॅरेक्टर्स त्यांनी बरेच लूज सोडले असं वाटतं. राकेश बेदीला आधी कॉमिक रोल मध्ये बघितलं होतं आणि आता राकेश बेदीला पॉलिटिशियनच्या रोल मध्ये पाकिस्तानच्या बघितलं, पण त्यांनी पण चांगला रोल केलाय. म्हणजे पॉलिटिशियन फसवे असतात ते
त्यांनी ते बरोबर दाखवून दिलं. कॉमिक्स त्यांनी जरी हे केलं पण त्यांनी चांगल्या प्रकारे रोल केलाय त्याचा. आणि हे सीन्स इफेक्ट खूपच छान आहेत. फक्त त्यातलं रक्त आणि ते बघणं त्रासदायक किंवा आपल्यासाठी ते. आणि त्या कैदी भारताला जे त्रास देतात दाखवा तीच मेंटॅलिटी आहे त्यांची. कारण आपण याच्यावर खूप पुस्तकं वाचली आणि त्यामुळे ते त्यांना तसा त्रास देत असतील हे खरं आहे. जे झालं 26/11 त्याची हिस्ट्री आता दाखवणं खूप ऑब्व्हियसली सोपं आहे. सो ते डोक्यात ठेवून मूवी बघणं खूप गरजेचं आहे की अरे हा हे असंच झालं असेल. तेवढं सोपं नाहीये ते. सो या दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असं मला वाटतं. या इट्स अ वन टाइम वॉच आणि मेनली तर असं मला वाटतं. हा म्हणजे तू दोनदा बघितलास ती गोष्ट वेगळी. वन टाइम वॉच कारण खूप जास्त म्हणजे मी अगेन ऍक्शन सिक्वेन्सेस एवढे मला आवडत नाहीत. बट तर 3.5 तासाच्या मूवी मध्ये मी ऑलमोस्ट 45 मिनिट्स तर ऍक्शनच चालू आहे. काहीतरी कोणी कोणाला तरी मारते वगैरे वगैरे एक्सेट्रा. सो ते जर सोडलं तर मूवी छोटा बनू शकला असता. अगेन ऍक्शन इज वन ऑफ द मेन पार्ट्स ऑफ द मूवी हे मला माहिती आहे. बट ते जर सोडलं तर मूवी छोटा बनू शकला असता. सो त्यामुळे मी वन टाइम वॉच म्हणून 3.5 तास पूर्ण नीट एकदम व्यवस्थित जातात. पण छान ओव्हरऑल गुड मूवी. वन टाइम किंवा 2 टाइम्स मस्ट वॉच. पण थिएटर मध्ये जाऊन एक तर पिक्चर म्हणजे थिएटर मध्ये जाऊन तो का बघायचा की त्याचे कारण त्याचा इफेक्ट जास्त येतो. आपण घरामध्ये इतके असा अंधार करून किंवा ती साऊंडची जी सिस्टीम आहे आता पिक्चर म्हणजे थिएटर मध्ये हे खूपच लाऊड करतात. म्युझिक हा भाग वेगळा आहे पण त्याचा इफेक्टही खूप होतो. म्हणजे काही शॉर्ट्स असे जे बघायला नको वाटले पण तो एक पिक्चरचा भाग आहे. पण एकंदरीत ओव्हरऑल छान मूवी नाही. पण तो ऍक्च्युअल परिस्थितीशी रिलेट करतो आहे. तो व्हायलन्स दाखवल्याशिवाय पाकिस्तान ची इमेज जी आहे ती तुम्हाला कळू शकणार नाही. की जे चाललंय तेच त्यांनी दाखवलेलं आहे. की ते मला नाही वाटत की त्याच्यापेक्षा काही वेगळं काही तिथे चाललंय किंवा त्याच्यापेक्षा कमी काही चाललेलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीची तो रिलेट करतोय पिक्चर. पाकिस्तानची तर तीच परिस्थिती आहे याच्यात काहीच हिंमत नाही. मला एका पॉइंट मध्ये मला रणवीर सिंगचं हे टचिंग झालं की जेव्हा त्या हिंदुस्थानी माणसाचे जे ते हाल करतात आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे ते भाव बदललेले मी बघितले तर एकदम छान वाटलं ते बघताना. की जे प्रत्येक भारतीयाच्या मनातला जो भाव आहे तो चेहऱ्यावर त्याचा जो आलाय तो खरोखर प्रत्येक भारतीयाला त्याचं मन हेलावून टाकेल असा भाव जो त्यांनी केलाय तो फार छान वाटला. टचिंग वाटलं. असे मूवीज मला वाटतं नेहमी थिएटरमध्येच बघायला पाहिजे. एक इफेक्ट वेगळा क्रिएट होतो आणि शांतता असते मेनली आजूबाजूला. आणि म्युझिक इफेक्ट्स आणि बिग स्क्रीन इफेक्ट तर खूप वेगळा पडतो नेहमीच. सो OTT साठी न थांबता मला तरी वाटतं की थिएटर्स मध्येच बघावा. सेकंड पार्ट बघणार आहोत. मला थिएटरमध्ये बघणार कारण छोट्या स्क्रीनवर तेवढा इफेक्ट मला वाटत नाही तेवढं हे होऊ शकेल. पण थिएटरमध्ये बघण्यासारखा मूवी नक्कीच आहे. मस्ट वॉच. सगळ्या प्रकारच्या लोकांनी सगळ्या वयाच्या एज ग्रुपनी हा थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा.